उठा अण्णा उठा। अण्णा हजारे हे गेल्या 2011 पासून झोपण्याचं सोंग करत आहेत अशी चर्चा पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये होत आहे। कारण अण्णा हजारे नेमकं कुठल्याच विषयावर का बोलत नाहीत, मराठा आरक्षणाविषयी का बोलत नाहीत, दुसऱ्या प्रश्नावर का बोलत नाहीत, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे। आणि नेमकं कोणत्या सरकारमध्ये बोललं पाहिजे आणि कोणत्या सरकारमध्ये नाही बोललं पाहिजे, हाच प्रश्न जगाला पडला आहे, महाराष्ट्राला पडला आहे, देशाला पडला आहे। मित्रांनो, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत नेमकं अण्णा हजारे यांनी बोलण्याचं व्रत का धारण केलं आहे। तर मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या इसवी सन 2011 रोजी अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक पास करण्यात यावा या विषयावर आंदोलन केलं आणि ते आंदोलन भारतामध्ये एवढं प्रसिद्ध झालं आणि दऱ्याखोऱ्यात, गाव, शहर, वाडी, वस्ती या ठिकाणाहून अण्णा हजारे ज्यावेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातून, देशातून मिळाला आणि लोकपाल विधेयक मंजूर व्हावं यासाठी अण्णा हजारे जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी बसले। परंतु तत्कालीन सरकार मनमोहन सिंग यांचं होतं आणि तत्कालीन सरकारला जागं करण्यासाठी अण्णा हजारे यांनी जे काही त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये लोकपाल विधेयक असन, माहितीचा अधिकार असन, दप्तर दीर्घाई असेल, असे वेगवेगळे मागण्या त्यांनी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी उपोषण सुरू केलं आणि या उपोषणाला भारतातून पूर्ण पाठिंबा लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत मिळाला। तसं बघायला गेलं तर अण्णा हजारे यांचं वय त्यावेळेस 70 वर्षाचं होतं आणि 70 वर्षाचं असून देखील पूर्ण देशाला जागं करण्याचं काम, पूर्ण सरकारला हलवण्याचं काम अण्णा हजारेसारख्या एका 70 वर्षाच्या वयोवृद्ध माणसाने केलं किंवा समाजसेवकांनी केलं। परंतु मित्रांनो, विषय हा आहे की 2011 रोजी लोक जनपाल विधेयक मंजूर झालं आणि सर्व देशामध्ये खुशीचं वातावरण झालं। सर्व लोक सरकारवर जनलोकपाल अंमलात आणलं म्हणून याचं पूर्ण श्रेय जर कोणाला दिलं असेल तर तत्कालीन उपोषणकर्ते अण्णा हजारे यांना देण्यात आलं। परंतु लोकांमध्ये आज संभ्रम निर्माण झाला आहे की अण्णा हजारे हे नेमकं कोणत्या सरकारचे आहेत, कोणाचे आहेत, नेमकं हाच समाजाला, लोकांना आणि देशाला पडलेला प्रश्न आहे। मित्रांनो, गेल्या 2011 पासून अण्णा हजारे हे राळेगणसिद्धी येतं शांत, कुठलंही चर्चात नाहीत आणि 2011च्या नंतर जे काही सरकार या देशामध्ये अंमलात आलं ते सरकार म्हणजे नरेंद्र मोदी यांचं, म्हणजेच भाजपाचं। आणि भाजपाचं सरकार आल्यापासून अण्णा हजारे यांनी एक शब्दही न बोलण्याचं काम आत्तापर्यंत केलं आहे आणि म्हणूनच देशातील लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना असं वाटत आहे की अण्णा हजारे नेमकं भाजप सरकारचे आहेत आणि 100% लोकांना आता कळून चुकलं आहे की अण्णा हजारे हे भाजपचे आहेत। कारण विषय तसाच आहे, कारण आज महाराष्ट्रामध्ये ज्वलंत प्रश्न जर असेल तर तो मराठा आरक्षणाचा आहे आणि अण्णा हजारे हे पण मराठा समाजातूनच येत आहेत। परंतु आजपर्यंत गेल्या 2-3 वर्षामध्ये मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळावं म्हणून जे काय अण्णा हजारे यांनी हत्यार उपसलं होतं तेच हत्यार मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपसलं आहे आणि ते म्हणजे उपोषणाचं। मित्रांनो, उपोषणाच्या जोरावर देशामध्ये क्रांती घडली आणि या क्रांतीला, हीच क्रांती गांधीजींनी केली, इंग्रज पळून गेले आणि आता
मनोज जरांगे पाटील हे आरक्षण मिळावं म्हणून गेल्या 2 वर्षापासून झटत आहेत, जीवाची बाजी लढत आहेत, परंतु अण्णा हजारे या विषयावर देखील आजपर्यंत बृहत शब्द देखील काढला नाही. आणि म्हणूनच आजच्या भारताच्या युवकाला असं वाटत आहे की अण्णा हजारे आपण कुठे आहात, आपण झोपले आहात का? आणि झोपले असताना तर अण्णा उठा, अण्णा उठा, अण्णा उठा, झोपेचं सोंग करू नका, हीच गर्जना पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आहे. आणि मित्रांनो, त्याला कारणही तसंच आहे, कारण अण्णा हजारे सारखा समाजसेवक आज गेल्या 10-11 वर्षापासून 12 वर्षापासून बृहत शब्दही सरकारच्या विरोधात बोलत नाही. कारण या देशामध्ये भाजपाचं सरकार आहे, या देशामध्ये NDAचं सरकार आहे, म्हणून अण्णा हजारे हे बोलत नसावेत. ही चर्चा, हेच मनामध्ये युवकांच्या लोकांच्या मनामध्ये एक काहूर वादळ उठलं आहे. मित्रांनो, एक समाजसेवक जर 10-12 वर्षापासून बोलत नसन, 15 वर्षापासून बोलत नसन, तर साहजिकच कुणालाही मनामध्ये संशयाची सोय उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आज सर्व स्तरातून ओरड होत आहे, हाक मारत आहेत की अण्णा तुम्ही उठा, झोपेचं सोंग घेऊ नका, अण्णा उठा, अण्णा उठा, अण्णा उठा. तर मित्रांनो, आपल्याला अण्णा हजारेविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.